तुमच्या घरी सुद्धा भेंडीची भाजी अजिबात खात नाही, नाकं मुरडतात, तर माझ्या या पद्धतीने तुम्ही ही भेंडीची रेसिपी एकदा बनवून तर बघा. माझी खात्री आहे न खाणारे सुद्धा आवडीने खातील. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी अर्धा किलो भेंडी मी आणली आहे. आणून स्वच्छ धुवून घेतली. यानंतर सुक्या कापडाने पुसून एकदम कोरडी करून घेतलेली आहे. आता ही भेंडीची भाजी कापून घेऊया. यासाठी मागचे आणि पुढचे देठ अशा पद्धतीने कापायचे आहेत आणि त्यानंतर याचे 4 भाग करायचे आहेत. हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्ही याच्या बिया काढू शकता, पण अजिबात गरज नाही काढण्याची. आपण अशीच बनवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने कापून घेतलेत. आता बाकीचे सुद्धा मी कापून घेते. तर सगळी भेंडी मी अर्धा किलो अशा पद्धतीने ही बघा 4 भागांमध्ये कापून घेतलेली आहे. आता ही भेंडीची भाजी कापलेली एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. तर मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेतली आहे. आता काही मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरेची पावडर मिक्स करून घेतलेली आहे, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर पावडर. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे अर्धी वाटी मी बेसन घेतलं आहे आणि 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. बेसन आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. जसं आपल्याला या भेंडीच्या भाजीला कोटिंगला लागेल तेवढं घ्यायचं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सगळे मसाले या भेंडीला चांगले कोट करून घ्यायचे आहेत. हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हाताने सगळे मिक्स केले आहेत. एकदा अशा पद्धतीने टॉस करून घेऊया, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित लागले जातील. यानंतर 5 मिनिटं ही भेंडीची भाजी टॉस केलेली आपण अशीच ठेवून देऊया. आता ही आपण भेंडी आहे ती कुरकुरीत फ्राय करणार आहोत. यासाठी मी कडकडीत तेल गरम केलेलं आहे. तेल चांगलं गरम करायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेम करून थोडी थोडी भेंडी अशा पद्धतीने या तेलामध्ये सोडायची आहे. एकदम सगळी भेंडी यामध्ये घालायची नाही, नाहीतर ती व्यवस्थित फ्राय होत नाही, नरम राहतात. तर 3 ते 4 मिनिटं लागतात मस्त कुरकुरीत ही भेंडी व्हायला. आता व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा रंग बदलत नाही आणि कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे. ही खायला खूपच अप्रतिम लागतात, खूपच चविष्ट लागतात आणि कुरकुरीत होतात. त्यामुळे न आवडणारे सुद्धा भेंडी ही नक्कीच खातील. याला मस्त कलर आलेला आहे. हे बघा आता ही भेंडी काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने बाकीची भेंडी सुद्धा तळून घेऊया. हे बघा काय मस्त याला कलर आलाय, मस्त कुरकुरीत झाली आहेत. याचं तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते सगळं निघून जातं. तर अशाच पद्धतीने मी परत एकदा तुम्हाला भेंडी छान तळून दाखवते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, स्लो ठेवू नका, नाहीतर भेंडी नरम पडते, कुरकुरीत होत नाही. मीडियम फ्लेमवरच ह्या भेंडी आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. तर हे बघा मस्त याला कलर आलेला आहे. आता काढून घेऊया. बाकीची उरलेली भेंडी सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. टिश्यू पेपरवर काढले ना की सगळं तेल यामधलं निघून जातं. तर सगळी भेंडी मी हे बघा मस्त तळून घेतली आहे. खूपच मस्त दिसतात. भेंडीची भाजी करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी फ्राय करून दिली तर नक्कीच आवडीने खातील. लहान मुलं काय मोठे सुद्धा आवडीने खातील. ज्यांना आवडत नाहीत ते मागून मागून खातील, इतकी चविष्ट लागतात. तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा मस्त कुरकुरीत भेंडी झाली आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.